हॅलो विद्यार्थ्यांनो, मी शाल्मली आहे। पूर्वी तुम्ही घनकाच्या पृष्ठफळ आणि घनफळाबद्दल शिकला आहात। आज या भागात आपण चतुर्भुज घनाच्या पृष्ठफळ आणि घनफळाबद्दल पाहणार आहोत। तुमच्या खोलीत जर नजर टाकली तर तुम्हाला दररोज वापरायच्या वस्तू वेगवेगळ्या आकारात दिसतील। तुमच्या फर्निचरकडे, पुस्तकांकडे किंवा अगदी टीव्हीकडे पहा। त्यांच्यात काय साम्य आहे? त्यापैकी बऱ्याचशा वस्तू आयताकृती बॉक्स सारख्या असतात आणि या आकाराला खास नाव आहे, त्याला चतुर्भुज घन असे म्हणतात। आपली खेळणी नीट लावणे असो किंवा सुटकेसमध्ये गोष्टी व्यवस्थित पॅक करणे असो, चतुर्भुज घन हे आकार असे आहेत जे आपल्याला वस्तू व्यवस्थित ठेवण्यास किंवा साठवण्यास मदत करतात। हे जणू 3D जगाचे साठवण व्यवस्था राखणारे नायकच आहेत। चतुर्भुज घन आपल्या रोजच्या जीवनातील वस्तूंना सुटसुटीत आणि जागेचे अधिकाधिक उपयोग करणारे स्वरूप देतात। चला आता आपण त्यांचा सविस्तर अभ्यास करूया। शिकण्याची उद्दिष्टे हा धडा पूर्ण केल्यानंतर तुम्ही खालील गोष्टी समजू शकाल। चतुर्भुज घन आणि त्यांची वैशिष्ट्ये। चतुर्भुज घनाचे पार्श्वपृष्ठफळ, चतुर्भुज घनाचे एकूण पृष्ठफळ, चतुर्भुज घनाचे घनफळ। या धड्याचे महत्त्वाचे शब्द: लांबी, रुंदी, उंची, चतुर्भुज घन, पार्श्वपृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ आणि घनफळ। आता आपण क्यूबॉइड आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे शिकूया। क्यूबॉइड हे एक त्रिमितीय भौतिक आकार आहे जो एक आयताकार बॉक्स सारखा दिसतो। हे एक घन आहे ज्यामध्ये 6 आयताकार चेहरे असतात, जेथे विरोधी चेहरे एकसमान आणि परस्परांशी समांतरित असतात। क्यूबॉइडची वैशिष्ट्ये: क्यूबॉइडमध्ये 3 परिमाणे असतात: लांबी, रुंदी आणि उंची। या 3 परिमाणांची क्यूबॉइड हा आकार आणि प्रमाण ठरवले जाते। क्यूबॉइडमध्ये 6 चेहरे असतात आणि प्रत्येक चेहरा एक आयत आहे। हे चेहरे विरोधी जोड्यांमध्ये बनलेले असतात। त्यामध्ये 8 कोन असतात। हा एक बिंदू आहे जेथे 3 रेषा एकत्र येतात। त्यामध्ये 12 काठ असतात। हे सरळ रेषा आहेत ज्या चेहऱ्यांनी जोडलेल्या असतात। आता आपण क्यूबॉइडचा लेटरल सरफेस क्षेत्रफळ समजून घेऊया। लेटरल सरफेस क्षेत्रफळ: क्यूबॉइडचा लेटरल सरफेस म्हणजे त्याच्या सर्व बाजूंचे किंवा चेहऱ्यांचे एकत्रित क्षेत्रफळ, ज्यामध्ये वरचा आणि खालचा चेहरा समाविष्ट नाही। दुसऱ्या शब्दात, हे क्यूबॉइडच्या 4 उभ्या चेहऱ्यांच्या क्षेत्रफळाचा एकत्रित सम आहे। क्यूबॉइडचा लेटरल सरफेस क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र हे आयताचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी, चेहऱ्याचे क्षेत्रफळ 1 लांबी × रुंदी
चेहऱ्याचे क्षेत्रफळ 2 रुंदी इंटू उंची, चेहऱ्याचे क्षेत्रफळ 3 लांबी इंटू उंची आणि चेहऱ्याचे क्षेत्रफळ 4 हे रुंदी इंटू उंची असे असते. तर पार्श्वपृष्ठफळ म्हणजे उभ्या बाजूंचे एकूण क्षेत्रफळ, म्हणजेच क्षेत्रफळ बाजू 1 प्लस बाजू 2 प्लस बाजू 3 प्लस बाजू 4 असे होते. तर L इंटू H प्लस B इंटू H प्लस L इंटू H प्लस B इंटू H असे होते. तर H हे आपण समान बाहेर काढू. परिणामी आपल्याला मिळते की H इन ब्रॅकेट L प्लस B प्लस L प्लस B म्हणजेच H इन ब्रॅकेट 2L प्लस 2B असे होते. H इन ब्रॅकेट L प्लस B. म्हणूनच घन आयताचा पार्श्वपृष्ठफळ आहे 2H इन ब्रॅकेट L प्लस B. आता आपण एक उदाहरण सोडू. ज्या घनतायताची लांबी 12 मीटर, रुंदी 8 मीटर आणि उंची 10 मीटर आहे, त्याचे पार्श्वपृष्ठफळ शोधा. उकल. या प्रश्नात घन आयताचे पार्श्वपृष्ठफळ शोधण्यास सांगितले आहे. दिलेले असे आहे की लांबी 12 मीटर, रुंदी 8 मीटर, उंची 10 मीटर. आपल्याला माहिती आहे की घन आयताचे पार्श्वपृष्ठफळ इज इक्वल टू 2H L प्लस B. आता दिलेली मूल्ये सूत्रामध्ये बसूया आणि आपण मिळवू 2 इंटू 10 इन ब्रॅकेट 12 प्लस 8. ह्यानी आपल्याला मिळते 400 मीटर स्क्वेअर. म्हणून घन आयताचे पार्श्वपृष्ठफळ इज इक्वल टू 400 मीटर स्क्वेअर असे आहे. आता आपण घन आयताचे एकूण पृष्ठफळ समजून घेऊ. घन आयताचे एकूण पृष्ठफळ म्हणजे सर्व उभ्या बाजूंसह वरील आणि खालील बाजूंचे एकूण क्षेत्रफळ. घन आयताचे एकूण पृष्ठफळ काढण्याचा सूत्र पहिल्या बाजूचे क्षेत्रफळ इज इक्वल टू L इंटू H, दुसऱ्या बाजूचे क्षेत्रफळ B इंटू H, तिसऱ्या बाजूचे क्षेत्रफळ L इंटू H, चौथ्या बाजूचे क्षेत्रफळ B इंटू H, पाचव्या बाजूचे क्षेत्रफळ L इंटू B आणि सहाव्या बाजूचे क्षेत्रफळ हे L इंटू B असे आहे. म्हणून घन आयताचे एकूण पृष्ठफळ म्हणजे सर्व बाजूंचे क्षेत्रफळांची बेरीज. क्षेत्रफळ बाजू 1 प्लस बाजू 2 प्लस बाजू 3 प्लस बाजू 4 प्लस बाजू 5 प्लस बाजू 6 असे होते. म्हणून आपल्याला मिळते की 2L इंटू B प्लस 2B इंटू H प्लस 2 इंटू L इंटू H.
दोन समान बाहेर काढल्यामुळे आपल्याला मिळते की 2 इन ब्रॅकेट L इंटू बी प्लस बी इंटू एच प्लस एच इंटू एल. म्हणून घन आयताचे एकूण पृष्ठफळ इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एच एल असे होते. आता आपण एक उदाहरण सोडू. घन आयताकृती खोलीचे अंतर्गत मोजमाप 15 मीटर इंटू 6 मीटर इंटू 4 मीटर असे आहे. खोलीत छत आणि भुईसह रंगवायला लागणार आहे. जर 1 लिटर रंग 12 मीटर स्क्वेअर भिंतीचे क्षेत्रफळ कव्हर करतो तर संपूर्ण खोलीला रंगवण्यासाठी किती लिटर रंग लागेल? उकल. या प्रश्नात त्यांनी संपूर्ण खोलीला रंगवण्यासाठी लागणाऱ्या रंगाच्या लिटरांची संख्या शोधायला सांगितली आहे, ज्यात भुई आणि छत सुद्धा समाविष्ट आहे. म्हणून अशा प्रकारच्या प्रश्नासाठी आपल्याला घन आयताचे एकूण पृष्ठफळ शोधावे लागेल, कारण त्यांनी भुई, छत आणि सर्व बाजूंचा उल्लेख केला आहे. दिलेले असे आहे की लांबी इज इक्वल टू 15 मीटर, रुंदी इज इक्वल टू 6 मीटर, उंची इज इक्वल टू 4 मीटर. आपल्याला माहित आहे की घन आयताचे एकूण पृष्ठफळ इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एच एल. आता दिलेली मूल्ये सूत्रामध्ये बसूया आणि आपण मिळूया 2 इन ब्रॅकेट 15 इंटू 6 प्लस 6 इंटू 4 प्लस 4 इंटू 15. परिणामी असे मिळते की 348 मीटर स्क्वेअर. म्हणून घन आयताच्या खोलीचे एकूण पृष्ठफळ 348 मीटर स्क्वेअर असे आहे. आणि प्रश्नात त्यांनी संपूर्ण खोलीला रंगवण्यासाठी किती लिटर रंग लागेल हे शोधायला सांगितले आहे. दिलेले असे आहे की 1 लिटर रंग 12 मीटर स्क्वेअर क्षेत्रफळ कव्हर करतो, तर 1 लिटर इज इक्वल टू 12 मीटर स्क्वेअर. कव्हर करायला लागणारे लिटर आहेत आपल्याला 348 मीटर स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशनने आपल्याला मिळवू शकते की 348 इंटू 1/12, तर आपल्याला 29 लिटर असे उत्तर मिळते. म्हणून संपूर्ण खोलीला रंगवण्यासाठी 29 लिटर रंग लागेल. विद्यार्थ्यांनो, चला घन आयताचे आयतन समजून घेऊ. घन आयताचे आयतन म्हणजे त्या आकाराच्या आत किती जागा आणि क्षमता आहे. याचा अर्थ घन आयत किती गोष्टी धरण्याची क्षमता ठेवतो. हे म्हणजे किती पाणी, खेळणी किंवा इतर कोणत्याही सामग्रीचे घन आयताच्या भिंतीत सामावून जाऊ शकण्याचे मोजमाप. किंवा आयतन म्हणजे वस्तूने व्यापलेली एकूण जागा. घन आयताचे आयतन काढण्याचे सूत्र आहे आयताचे क्षेत्रफळ इंटू उंची, म्हणजेच L इंटू बी इंटू एच. विद्यार्थ्यांनो, चला एक उदाहरण सोडूया. एक घनताकार जलटाकीची लांबी 6 मीटर, रुंदी 5 मीटर
आणि खोली 4.5 मीटर आहे. हे जलटाकी किती लिटर पाणी धरण्याची क्षमता ठेवते? 1 घनमीटर इज इक्वल टू 1000 लिटर असे आपण मानले तर. उकल प्रश्नात त्यांची किती लिटर पाणी धरण्याची क्षमता आहे हे विचारले आहे, म्हणजे घन आयताचे आयतन किंवा क्षमता विचारली आहे. म्हणजेच आता आपल्याला घन आयताचे आयतन शोधायचे आहे. दिलेले असे आहे की लांबी 6 मीटर, रुंदी 5 मीटर आणि उंची 4.5 मीटर अशी. आपल्याला माहिती आहे की घन आयताचे आयतन लांबी इंटू रुंदी इंटू उंची असे आहे. तर आता दिलेली मूल्ये सूत्रामध्ये बसूया आणि मिळवूया. 6 इंटू 5 इंटू 4.5 म्हणजेच 135 घनमीटर. म्हणून घन आयताचे आयतन हे 135 घनमीटर असे आहे. प्रश्नात त्यांना लिटरमध्ये आयतन शोधायला सांगितले आहे. आता आपल्याला एककांचे रूपांतरण करावे लागेल, म्हणजे घनमीटरचे लिटरमध्ये रूपांतर करावे लागेल. प्रश्नात दिले असे आहे की 1 घनमीटर इज इक्वल टू 1000 लिटर. 135 घनमीटर जलटाकीचे किती लिटर पाणी भरण्याची क्षमता ठेवते हे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशननी वापरून मिळूया. 135 इंटू 1000 केल्यानंतर आपणास मिळते की 1,35,000 लिटर. म्हणून दिलेल्या घन आयताच्या मापाच्या अनुसार ते 1,35,000 लिटर पाणी धरण्याची क्षमता ठेवते. विद्यार्थ्यांनो, चला आपण काय शिकलो हे संक्षेपात पाहू. स्मरण ठेवण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी. क्युबॉइड हे एक त्रिमितीय भौतिक आकार आहे जो एक आयताकार बॉक्स सारखा दिसतो. हे एक घन आहे ज्यामध्ये 6 आयताकार चेहरे असतात, जेथे विरोधी चेहरे एकसमान आणि परस्परांशी समांतर असतात. क्युबॉइडचा लेटरल सरफेस क्षेत्रफळ म्हणजे क्युबॉइडच्या सर्व उभ्या चेहऱ्यांचा एकत्रित क्षेत्रफळ. क्युबॉइडचा लेटरल सरफेस क्षेत्रफळ इज इक्वल टू 2h इन ब्रॅकेट L+B. क्युबॉइडचा एकूण क्षेत्रफळ म्हणजे क्युबॉइडच्या सर्व उभ्या क्षेत्राचे एकत्रित क्षेत्रफळ, ज्यात वरचा आणि खालचा चेहरा देखील समाविष्ट आहे. क्युबॉइडचा एकूण क्षेत्रफळ इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस HL असा होतो. क्युबॉइडचा आयतन म्हणजे आकाराच्या आतली जागा आणि क्षमता किंवा क्षमता. क्युबॉइडचा आयतन इज इक्वल टू L इंटू B इंटू H, जेथे L म्हणजे लांबी, B म्हणजे रुंदी आणि H म्हणजे उंची. धन्यवाद.